नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आदिवासी समाजाच्या सवलतींना धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पनवेलमध्ये चर्चवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वयोवृद्ध शेतकऱ्यांना मासिक निवृत्तीवेतन देण्याची योजना विचाराधीन. संकटग्रस्त बळीराजाला जास्तीत जास्त मदत देण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन. नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकांची निवडणूक 22 एप्रिलला. क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी सर्वंकष संशोधनाची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा दक्षिण आफ्रिकेवर अंकुश. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. आदिवासी समाजाच्या सवलतींना धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीत आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल दिलं. या संदर्भात चर्चेच्या मागणीवरून विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. यामुळे उद्भवलेल्या गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज काल 4 वेळा तहकूब करावं लागलं. विधानसभेत धनगरांच्या आरक्षणाबाबत मांडण्यात आलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला. राज्यात असलेल्या गुटखाबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 328 अन्वये गुन्हा दाखल करून तो अजामीनपात्र करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या शाळांमध्ये असणाऱ्या ग्रंथपालांना ते पूर्णवेळ की अर्धवेळ हे न पाहता बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत त्यांना अधिक ज्ञानसंपन्न करण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. घनकचरा व्यवस्थापनासाठी 25% इतक्या रकमेचा निधी उपलब्ध करून न देणाऱ्या महानगरपालिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. युतीचं सरकार हे घोषणाबाज असल्याचं अर्थसंकल्पानं सिद्ध केलं असून या अर्थसंकल्पात त्या योजनांसाठी पैसेच दिलेले नाहीत असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. अर्थसंकल्पावर कालपासून चर्चेला सुरुवात झाली. त्याची सुरुवात करताना ते बोलत होते. विधान परिषदेतही काल अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली. आघाडी सरकारनं राज्याला कर्जबाजारी केल्याची टीका करणाऱ्या युती सरकारनं 4 महिन्यातच 33,000 कोटी रुपयांचं कर्ज काढून जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. पनवेल इथं चर्चवर झालेली दगडफेकीची घटना दुर्दैवी असून शासन याबाबत गंभीर आहे. दगडफेक करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाला दिली. या हल्ल्यासंदर्भात नॅशनल ख्रिश्चन कौन्सिल आणि ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळानं काल विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली. यावेळी आमदार आशिष शेलार आणि राज पुरोहित हेही उपस्थित होते. ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीसाठी वाढीव जागा देणं तसंच अल्पसंख्याक समाजाची उन्नती साधण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितलं. वयाची 60 पार केलेल्या शेतकऱ्यांना दरमहा निवृत्तीवेतन देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून याबाबतची योजना तयार करण्यात येत असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंजाबमध्ये दिले. या योजनेत वयोवृद्ध शेतकऱ्यांना 5,000 रुपयापर्यंत निवृत्तीवेतन मिळू शकेल असं त्यांनी म्हटलं आहे. पंजाबमधल्या फिरोजपूर जिल्ह्यातल्या हुसैनीवाला इथं शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. देशाला विकास आणि प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी अनेक गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. हमारा किसान खुशहाल हो, हमारे नौजवान को रोजगार हो, दलित पीड़ित शोषित वंचित गांव गरीब शहर के मजदूर उनके जीवन में बदलाव आए. जब तक हम देश में ये बदलाव नहीं लाते हैं तब तक देश के लिए बलिदान देने वाले महापुरुषों को सच्ची श्रद्धांजलि अधूरी रह जाए. शेतकऱ्यांनी शेती करताना जुने विचार बदलून नव्या तंत्रांचा अवलंब करायला हवा. शेतीमध्ये खतं आणि रसायनांचा वापर कमीत कमी करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भूमिसंपादन विधेयकाबाबत विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचीच सरकारची भूमिका आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. भांति भांति के प्रयास हो रहे हैं.
कल मैंने रेडियो पर मेरी मन की बात में किसानों ने जितने सवाल पूछे थे सारे सवालों के मैंने जवाब दिए हैं और मैं किसानों को विश्वास दिलाता हूं अगर इस देश को आगे बढ़ना है तो किसान के रक्षा करनी होगी, गांव का भला करना होगा, लेकिन साथ साथ किसान के बेटों के लिए भी चिंता करनी पड़ेगी। देशाच्या अनेक भागात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकार प्रयत्न करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं। जानता हूं किसानों पर कितनी बड़ी आपत्ति आई है। मैंने भारत सरकार के अधिकारियों को, मंत्रियों को आदेश किए हैं, सर्वे का काम शुरू हुआ है। राज्य सरकार, भारत सरकार मिलकर के आपके इस संकट की घड़ी में आपके साथ है। आपको जो नुकसान हुआ है, हमारा किसान टिक सके, जितनी भी मदद सरकार कर सकती है उसमें सरकार किसी भी हालत में पीछे नहीं रहेगी, ये मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं। कोळसा मुबलक प्रमाणात असलेल्या राज्यांमध्ये खत उत्पादनाचे 10 नवे प्रकल्प सुरू करण्याची केंद्राची योजना असल्याची माहिती केंद्रीय खत आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी काल मुंबईत दिली। या 10 प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प चंद्रपूर इथं उभारण्यात येणार आहे। इतर प्रकल्प छत्तीसगड, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल इंडिया आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात संस्कृत, पाली, अरबी आणि पर्शियन भाषेच्या 19 ज्ञानवंतांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। या ज्ञानवंतांमध्ये संस्कृतचे 15, अरबी भाषेचे 2 आणि पाली तसंच पर्शियन भाषेच्या प्रत्येकी एका तज्ज्ञाचा समावेश आहे। प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि 5 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 2014 वर्षांसाठीचे महर्षी बादरायण व्यास सन्मान पुरस्कार 7 तरुण विद्वानांना प्रदान करण्यात आले। पुरस्कार आणि 1 लाख रुपये रोख असं या सन्मानाचं स्वरूप आहे। कंपनी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना व्हिसा प्राप्त करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली। यामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या व्यावसायिकांना होणारा त्रास कमी होणार आहे। L1B व्हिसा प्रकारात सुधारणा करण्यात येणार असल्यामुळे परदेशातल्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेतल्या कार्यालयात तात्पुरतं हलवण्यासाठीची प्रक्रिया जलद गतीनं आणि सोपी होणार आहे असं बराक ओबामा यांनी म्हटलंय। L1 व्हिसा मोठ्या प्रमाणात नाकारण्यात येत असल्यामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत गुंतवणूक करण्यात मोठी अडचण येत होती। राज्यातल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या 22 एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं काल केली। या दोन्ही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये काल मध्यरात्री 12 वाजल्यापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या 111 तर औरंगाबाद महापालिकेच्या 113 पदांसाठी 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून या अर्जांची छाननी 8 एप्रिलला करण्यात येईल। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 10 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील। या दोन्ही महापालिकांसाठी 22 एप्रिलला मतदान घेण्यात येणार असून 23 एप्रिल रोजी मतमोजणी करण्यात येईल। सर्व जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी दिली आहे। ई-तिकिटांद्वारे रेल्वे आरक्षण करताना यापुढे सकाळी 8 ते दुपारी 12 या गर्दीच्या वेळात एका लॉगिनमध्ये प्रवाशांना केवळ एकच तिकीट काढण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे। मात्र पुढील प्रवास किंवा परतीच्या प्रवासाच्या ई-तिकीट आरक्षणाला ही मर्यादा लागू होणार नाही। एकाच लॉगिनच्या सुविधेतून अनेक तिकीटं काढण्यापासून एजंटला प्रतिबंध व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनानं ही मर्यादा लागू केली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काल मुंबईतल्या आझाद मैदानावर एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आरक्षणासंबंधी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत जाब विचारण्यासाठी धनगर समाज इथं एकवटला असल्याचं प्रतिपादन आमदार प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केलं। तर देशाच्या संविधानात धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख असल्यानं हा समाज गेली 65 वर्ष सवलतींपासून वंचित राहिला असल्याची खंत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार पंडित शेठ पाटील यांनी व्यक्त केली।
भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करत काल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला। अखिल भारतीय काँग्रेसचे माजी महासचिव तसंच माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत करत नाही तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरूच राहील असं वासनिक यावेळी म्हणाले। दरम्यान 2014चा भूमी अधिग्रहण कायदा रद्द करून 2013चा कायदा कायम ठेवावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, शेतमालाला योग्य भाव द्यावा, सिंचनाचे रखडलेले प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत अशा मागण्यांचं निवेदन मोर्चातल्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवलं आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील 17 गावांतील जमिनीवर 7 वर्षांपूर्वी आरक्षण लागू केलं होतं, परंतु गेल्या 5 वर्षात सेझ न झाल्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्यात। ही जमीन विमानतळासाठी हवी असेल तर बाजारभावानं संपादित करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे। या मागणीसाठी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राजगुरुनगर ते पुणे अशी पदयात्रा कालपासून शेतकऱ्यांनी सुरू केली। या पदयात्रेत सेझग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहेत। शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनींचा गैरवापर सुरू असून त्यांच्या उपजीविकेचं साधन काढून घेतलं गेलंय, त्यामुळे शेतकरी भरडला जातोय। शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यात उतरली असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं। आज जागतिक क्षयरोग दिन। 1882ला आजच्याच दिवशी डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी मुंबईतल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालयात काम करत असताना क्षयरोगाला कारणीभूत असणारा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावला। क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार, एकेकाळी दुर्धर समजला जाणारा हा रोग आता पूर्ण बरा होऊ शकतो। टीबी अर्थात क्षयरोग पूर्णपणे बरा होण्यासाठी 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ उपचार घेणं आवश्यक असतं। मात्र उपचार मध्येच थांबवल्यास तो उलटण्याचीही शक्यता असते। क्षयरोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे डॉट्स या उपक्रमाअंतर्गत मोफत तपासणी आणि पूर्ण कालावधीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतात। क्षयरोगामुळे दर 2 मिनिटाला एका व्यक्तीचा बळी जातो, एवढी या रोगाची तीव्रता आहे। त्यामुळे त्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी याबाबत सर्वंकष संशोधनाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यानिमित्त राष्ट्राला दिलेल्या संदेशात केलं आहे। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत आज दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे। ऑकलंडच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या बोल्टनं सुरुवातीलाच भेदक गोलंदाजी करत हाशिम आमला आणि डिकॉक या सलामीच्या जोडीला झटपट बाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठा हादरा दिला। आमला 10 तर डिकॉक 14 धावा करून तंबूत परतले। त्यानंतर मात्र डुप्लेसिस आणि रुसो यांनी सावधपणे खेळ करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र रुसो 39 धावा करून बाद झाला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं 30 षटकात 3 बाद 129 धावा केल्या। He's a perfect role model for even. एक बार फिर हवा में खेला हुआ स्ट्रोक गैप में जाएगा। शॉट आर्म पुल लेकिन पूरी तरह से सध्या या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात। फैफ डू प्लेसी 50 रन लेकिन इसी 2 रनों के साथ पूरे करते हुए 15वां अर्धशतक फैफ डू प्लेसी का। 4 शतक लगा चुके हैं एक दिवसीय क्रिकेट के अंदर, लेकिन ये अर्धशतकीय पारी भले समय जरूर। आणि आता पाहूया हवामान वृत्त। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे, तर कोकण आणि गोव्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। आदिवासी समाजाच्या सवलतींना धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पनवेलमध्ये चर्चवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। वयोवृद्ध शेतकऱ्यांना मासिक निवृत्ती वेतन देण्याची योजना विचाराधीन, संकटग्रस्त बळीराजाला जास्तीत जास्त मदत देण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन। नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकांची निवडणूक 22 एप्रिलला। क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी सर्वंकष संशोधनाची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त। आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा दक्षिण आफ्रिकेवर अंकुश। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।